जरा विचार करा की एक साधासा QR कोड संपूर्ण गावाचा कारभार बदलू शकतो. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण आज आपण डिजिटल स्मार्ट विलेज या संकल्पनेतून तंत्रज्ञान गावांना कसं बदलू शकतं हेच बघणार आहोत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की एका संपूर्ण गावाला डिजिटल युगात आणायचं तरी कसं? याचं उत्तर एका नवीन प्रणालीमध्ये दडलेलं असू शकतं आणि आज आपण तेच शोधणार आहोत. आता हे जे काही आपण आज बोलणार आहोत ना, ती सगळी माहिती डिजिटल स्मार्ट विलेज सेवेच्या एका माहिती पत्रकातून घेतली आहे. म्हणजे आपण थेट मूळ स्रोताच्या आधारावरच ही संकल्पना समजून घेणार आहोत. चला पटकन बघूया आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी डिजिटल स्मार्ट विलेज म्हणजे काय, मग त्याचा QR कोड हा महत्वाचा भाग कसा आहे, त्यानंतर नागरिकांच्या जीवनात काय बदल होतील, ग्रामपंचायतीचं काम कसं सुधारेल, वरिष्ठ प्रशासनाला याचा काय फायदा होईल आणि शेवटी ही संपूर्ण प्रणाली एकत्र कशी काम करते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. डिजिटल स्मार्ट विलेज म्हणजे कागदी फाईल्स पासून ते डिजिटल प्रोफाईल्स पर्यंतचा एक प्रवास. गावाच्या पारंपरिक कागदावर अवलंबून असलेल्या प्रशासनासमोरची आव्हानं इथे केंद्रस्थानी आहेत. आता इथे बघा, पारंपरिक आणि डिजिटल पद्धतींमधला फरक किती मोठा आहे. एकीकडे कागदांच्या फाईल्स, प्रत्येक पेमेंटसाठी प्रत्यक्ष हजेरी, माहिती मिळण्यात अडचणी आणि पारदर्शकतेचा अभाव, आणि दुसरीकडे डिजिटल उपाय, सगळा डेटा एकाच ठिकाणी, पेमेंट ऑनलाईन, 24 तास माहिती उपलब्ध आणि पूर्ण पारदर्शकता. खरंच जमीन आसमानाचा फरक आहे हा. आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग, QR कोडची किल्ली. एक स्कॅन आणि अनेक सेवा. या नवीन प्रणालीचा मूळ आधारच एक साधा QR कोड आहे, जो सगळ्या सेवांचं प्रवेशद्वार आहे. तर ही QR नेमप्लेट नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक घरासाठी एक युनिक QR कोड असलेली ही एक पाटी आहे. ही पाटी त्या घराला एका डिजिटल पोर्टलशी जोडते आणि त्यामुळे तिथल्या रहिवाशांना अनेक सरकारी सेवांचा थेट लाभ घेता येतो. आणि हे वापरायला किती सोपं आहे माहितीये? फक्त 3 स्टेप्स. पहिली, घराबाहेरची QR नेमप्लेट स्कॅन करा. दुसरी, नागरिकांसाठी असलेल्या पोर्टलवर जा. आणि तिसरी, डिजिटल सेवा वापरायला सुरुवात करा. बस इतकं सोपं. ठीक आहे, प्रणाली तर समजली, पण याचा गावातल्या सामान्य माणसाला काय फायदा? त्यांच्यासाठी नवीन वास्तव काय असेल? त्यांच्या खिशातच त्यांना कोणती शक्ती मिळणार आहे? माहिती पत्रकातलं हे एकच वाक्य खूप काही सांगून जातं. ग्रामपंचायतीशी 24 तास संपर्क. याचा अर्थ काय होतो माहितीये? आता ग्रामपंचायतीच्या वेळेची किंवा सुट्टीची वाट बघायची गरज नाही. सगळी कामं कधीही कुठूनही करता येतात. आता याचे फायदे बघूया. घरपट्टी आणि पाणीपट्टी लाईनमध्ये उभं न राहता ऑनलाईन भरता येते. सरकारच्या नवीन योजनांची माहिती लगेच मिळते. कुटुंबाचे तपशील आणि जुने रेकॉर्ड्स पाहता येतात आणि एक डिजिटल ओळखपत्र सुद्धा मिळतात. एवढंच नाही तर प्रशासकीय फायदेही आहेत. घर बसल्या तक्रारी नोंदवता येतात, जन्म, मृत्यू किंवा विवाहाचे दाखले मिळवता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण केलेल्या अर्जाचं काय झालं, त्याचं स्टेटस काय आहे हे पण तपासता येतं. हे झालं नागरिकांचं. पण ग्रामपंचायतीचं काय? त्यांच्यासाठी काय बदलतंय? त्यांच्यासाठी याचा अर्थ आहे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासन. पेपरलेस काम, पूर्ण पारदर्शकता, हे या डिजिटल प्रणालीचं प्रशासकीय ध्येय आणि सगळ्यात मोठा फायदा आहे. यामुळे कामात एक सुटसुटीतपणा येतो आणि प्रत्येक गोष्ट सर्वांसाठी स्पष्ट होते, काही लपून राहत नाही. हा आलेख बघा. इथे एकदम स्पष्ट दिसतंय की प्रशासनात कोणत्या मुख्य क्षेत्रांमध्ये सुधारणा होणार आहे. एक म्हणजे महसूल संकलन, दुसरं म्हणजे प्रशासनीय कामाचा वेग आणि तिसरं म्हणजे माहितीची अचूकता. या तिन्ही गोष्टींमध्ये मोठी सुधारणा होऊ शकते. म्हणजे नक्की काय काय फायदे होतात पंचायतीला? तर कर वसुली सोपी झाल्यामुळे महसुलात वाढ होते. कुणी कर भरला, कुणाची थकबाकी आहे याचा हिशोब एकाच ठिकाणी ठेवता येतो. कामाची माहिती रिअल टाइम मध्ये मिळते. सगळा कारभार पेपरलेस होतो आणि ISO सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी सुद्धा मदत होते. चला आता थोडं वरच्या लेवलला जाऊन बघूया या स्थानिक पातळीवरच्या माहितीचा वरिष्ठ प्रशासनाला विकासासाठी कसा फायदा होतो. यातली सगळ्यात भारी गोष्ट अशी की प्रत्येक गावातून जो डेटा जमा होतो ना, तो थेट पंचायत समितीकडे जातो. त्यामुळे त्यांना संपूर्ण विभागाच्या प्रगतीवर रिअल टाइम मध्ये लक्ष ठेवता येतं. यामुळे काय होतं की वर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या हातात गावाकडचा थेट डेटा येतो. त्यातून स्मार्ट प्रगती अहवाल तयार होतात. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी नीट होतीये की नाही यावर चांगलं नियंत्रण ठेवता येतं आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर अधिक चांगलं नियोजन करणं शक्य होतं. तर आतापर्यंत आपण वेगवेगळे भाग पाहिले. आता ह्या सगळ्याला एकत्र जोडून बघूया की हे संपूर्ण पॅकेज नक्की आहे तरी काय. ही एक सर्वसमावेशक प्रणाली आहे, एक संपूर्ण डिजिटल इकोसिस्टम.
या टेबलमध्ये प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. प्रत्येक घरासाठी डिजिटल नेमप्लेट, ऑनलाईन पेमेंटसाठी आर्थिक सेवा, नागरिक आणि अधिकाऱ्यांसाठी एक मोबाईल ॲप, सगळ्या सेवांसाठी एक वेब आधारित सिटीजन पोर्टल आणि संपूर्ण प्रशासनासाठी एक पंचायत व्यवस्थापन प्रणाली. हे पाचही घटक मिळून ही प्रणाली पूर्ण होते. आणि हे सगळं मिळूनच तयार होतं एक एकात्मिक डिजिटल स्मार्ट विलेज. धन्यवाद. आमचे पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व ग्रामपंचायत कामकाजासंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास इतर ग्रामपंचायतला पण शेअर करा. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींशी अथवा समोर दिसणाऱ्या नंबरवर संपर्क साधा.